शिवजयंतीच्या निमित्तानं किल्ले शिवनेरीवर आकर्षक अशी सजावट करण्यात आली आहे। शिवजन्मस्थळ आणि शिवकुंज इमारतीला आकर्षक अशी रोषणाई करण्यात आली आहे। शिवजयंती निमित्त किल्ले रायगडावर शिवज्योत नेण्याकरता शिवभक्तांनी गर्दी केली। हाती शिवज्योत आणि भगवे झेंडे घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करत राज्यभरातून शिवभक्त रायगडावर दाखल झाले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला जळगावमध्ये महिलांनी मशाल रॅली काढली। सार्वजनिक शिवजयंती समिती आणि जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने मशाल रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर किल्ले शिवनेरीवरून अनेक शिवज्योती मार्गस्थ झाल्यात। राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या युवकांनी शिवाई मंदिरात शिवज्योती प्रज्वलित केल्या आणि किल्ले शिवनेरीवर नेत राज्याच्या विविध भागात त्या मार्गस्थ केल्या। जामनेरच्या तोंडापुरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। महाराजांच्या स्मारकावर भव्य अश्वारूढ पुतळा उभारल्यानं शिवप्रेमींनी मोठा जल्लोष केला। शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर जुन्नर शहर सजलंय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला फुलांची आकर्षक सजावट करत विद्युत रोषणाईही करण्यात आली। पुण्यातील जुन्नरमध्ये शिवजयंती महोत्सवानिमित्त कबड्डी स्पर्धा भरवण्यात आल्या होत्या। या स्पर्धेत नामांकित कबड्डी संघ सहभागी झाले। सिल्लोड तालुक्यातील व्यसनाधीनतेमुळे बदनाम झालेल्या जळकी बाजार या गावातील ग्रामस्थांचं जीवनमान छत्रपती शिवाजी महाराजांचं मंदिर झाल्यापासून बदललंय। शिवरायांच्या मंदिरात दररोज सकाळी संध्याकाळी आरती केली जाते। उत्तर प्रदेशातील आग्रा इथल्या ऐतिहासिक किल्ल्यात शिवजयंती साजरी करण्यात येणार आहे। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अभिनेता विकी कौशल उपस्थित राहणार आहेत। हिंगोलीच्या आजेगाव इथं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। यावेळी मनोज जरांगे यांची उपस्थिती होती। बदलापुरातील उल्हास नदीच्या तीरावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण झालं। मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची नव्यानं उभारणी केली जाते। या पुतळ्याचा पायाभरणी समारंभ आज पालकमंत्री नितेश राणेंच्या हस्ते होणार आहे। शिवजयंतीनिमित्त मनमाडसह मालेगावात जय्यत तयारी करण्यात आली आहे। यंदा प्रथमच महिलांच्या नेतृत्वात शिवजयंती साजरी केली जाणार आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त जळगावातील चोपड्यात शिवकालीन वस्तू आणि शस्त्र प्रदर्शन मांडण्यात आले। या प्रदर्शनात शहरासह तालुक्यातून शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी हजेरी लावली। शिवजयंती सोहळ्यासंदर्भात केंद्राकडून राज्य प्रशासनाला निर्देश देण्यात आले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऑनलाईन उपस्थितीत उद्या शिवजयंती महोत्सव साजरा केला जाणार आहे। एक महत्त्वाची बातमी आहे। मुंबईतील आगरीपाडा परिसरातील गोदरेज 11 या इमारतीला काल रात्री 10:30च्या दरम्यान आग लागली। धक्कादायक बाब म्हणजे इमारतीच्या खालच्या मजल्यावर आग लागली असताना वरच्या मजल्यावर काही मजूर काम करत होते। याची त्यांना कल्पनाच नव्हती की खालच्या मजल्यावर आग लागलेली आहे। या आग लागल्याच्या घटनेपासून अनभिज्ञ असलेले कामगार वरती आपल्या कामात दंग होते। यावेळी शेजारच्या रहेजा विविएरा या इमारतीमधील सुरक्षा रक्षकांनी ही आग पाहिली आणि त्यांनी तातडीनं कामगारांना याची सूचना केली। सुदैवानं तातडीनं अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं आणि त्यांनी या आगीवर नियंत्रण सुद्धा मिळवलं। त्यामुळे पुढचा मोठा अनर्थ टळला। अन्यथा ही आग वाढत गेली असती आणि कर्मचाऱ्यांच्या जीवालाही धोका निर्माण झाला असता। या संपूर्ण घटनेबाबत गोदरेज 11 ही इमारत बांधणाऱ्या कंपनीशी
संपर्क करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, पण या घटनेमुळे निर्माणाधीन इमारतींमधल्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे। आमचे प्रतिनिधी अमित मोडक यांच्याशी अधिक बोलूया। अमित, काय अधिक माहिती? कामगारांचा जीव थोडक्यात वाचला। बिलकुल सुवर्णा, ज्या पद्धतीने आपण व्हिज्युअल्स मध्ये बघतोय तर ही रात्री 10:30च्या आसपासची घटना आहे। आगरीपाडा परिसरातली गोदरेज 11 नावाची बिल्डिंग आहे, ज्याच्या खालच्या फ्लोअरला आग लागली आणि आपण दृश्यामध्ये बघू शकतो की वर कामगार काम करत होते आणि त्यांना कुठल्याही प्रकारे जाणीव देखील झाली नाही की आग लागलेली आहे। त्याच बिल्डिंगच्या समोर जी रहेजा विवारा नावाची बिल्डिंग आहे, त्या बिल्डिंगच्या सुरक्षा रक्षकांनी त्या कामगारांना अलर्ट केलं आणि त्यानंतर त्यांचा जीव वाचला। जर ही आग लागल्याचं त्यांच्या लक्षात आलं नसतं तर इथे कदाचित जीवितहानी देखील झाली असती। महत्वाचा प्रश्न असा आहे की रात्री 10:30 नंतर देखील कामगार इथे काम करताना आपल्याला दिसत आहेत, जे की एक रात्री 10 नंतर कामगारांना अशा बिल्डिंगचं काम थांबवण्यात येते। त्यामुळे ज्या मोठमोठ्या बिल्डिंगचं काम मुंबईमध्ये आपण सतत सुरू असताना बघतो आणि या बिल्डिंगच्या आजूबाजूलाच रेसिडेन्शियल बिल्डिंग देखील आहेत की जिथे हजारो रहिवासी राहतात। त्यामुळे हा प्रश्न देखील आता विचारला जातोय की वेळ उलटून गेल्यानंतर देखील इथे काम का सुरू होतं, आग कशी लागली आणि आग लागल्यानंतर ती अलर्ट करायसाठी देखील यंत्रणा या बिल्डिंगकडे नव्हती। जर पुढच्या सुरक्षा रक्षकांच्या वेळेत लक्षात आलं नसतं तर मोठी दुर्घटना घडली असती। त्यामुळे अनेक प्रश्न आजच्या या दुर्घटनेनंतर उपस्थित होत आहेत। सुवर्णा, नक्की अमित, धन्यवाद आपण माहिती दिलीत त्याबद्दल। आपण ही दोन दृश्य आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय। ही एका बाजूला काल रात्रीची दृश्य आहेत 10-10:30च्या दरम्यानची आणि दुसरीकडे आज सकाळची दृश्य। काल रात्री 10:30 वाजता आग लागली होती, खालच्या मजल्याला आग लागली आणि वरच्या मजल्यावर काही कामगार मजूर काम करत होते। पुन्हा एकदा सकाळच्या 100 बातम्यांकडे वळूया। डोंबिवलीतील अनधिकृत इमारतीतील रहिवासी आणि कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्तांच्या बैठकीत काहीच तोडगा निघाला नाही। हायकोर्टाच्या आदेशाला आम्ही बांधील असल्याच्या विधानावर आयुक्त ठाम आहेत। न्यूज 18 लोकमतच्या बातमीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी गंभीर दखल घेतली। बिल्डरवर कठोर कारवाई करण्यासोबतच ज्यांची फसवणूक झाली आहे त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन फडणवीसांनी दिलं। डोंबिवलीतील अनधिकृत बांधकाम प्रकरणासंदर्भात लवकरच मार्ग काढू, रहिवाशांवर अन्याय होऊ देणार नाही अशी ग्वाही खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली आहे। अवैध बांधकामांसाठी नियमबाह्य कर्ज पुरवठा करणं हा देखील गुन्हाच आहे। रिझर्व्ह बँकेच्या 2006 सालच्या एका निकालानुसार बँकवालेही तितकेच जबाबदार आहेत असं परखड मत बँकिंग तज्ज्ञ विद्याधर अनास्कर यांनी मांडलं। विकिपीडियाशी संपर्क करून छत्रपती संभाजी महाराज यांच्या संदर्भात असलेला वादग्रस्त मजकूर काढण्यास सांगावं असे आदेश मुख्यमंत्री फडणवीसांनी आयजी सायबरला दिले आहेत। छत्रपती संभाजी महाराज आमचे आदर्श आहेत, त्यांच्याबाबतचे असे लेख खपवून घेणार नाही असा गंभीर इशारा देवेंद्र फडणवीसांनी दिला। छत्रपती संभाजी महाराजांच्या वादग्रस्त मजकूर प्रकरणात महाराष्ट्र सायबरनं विकिपीडिया फाउंडेशनला नोटीस पाठवली आहे। पत्रातून आक्षेपार्ह मजकूर काढून टाकण्याची विनंती करण्यात आली आहे। संभाजी महाराजांचा इतिहास आजवर चुकीच्या पद्धतीने लिहिला गेलाय, मात्र सनातनी मनुवाद्यांनी कायम संभाजी महाराजांना बदनाम केलं असा आरोप करत विकिपीडियावरील मजकुराचा जितेंद्र आव्हाड यांनी निषेध केला। 80 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या डेल्टा एअरलाइन्सच्या विमानाचा कॅनडातील टोरंटो विमानतळावर अपघात झाला। या अपघातात 18 जण जखमी झालेत। विमानाचा अपघात होतानाचा व्हिडिओ समोर आलाय। सुकेश चंद्रशेखरची तुरुंग बदलण्याची याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली। सुकेशची तक्रार दिल्ली सरकार विरोधी होती, पण आता व्यवस्था बदलल्यामुळे ही तक्रारच उरत नाही। वारंवार अशा याचिका करणं म्हणजे कायद्याचा दुरुपयोग आहे असं म्हणत कोर्टाने सुकेशला फटकारलंय। मुंबईतील घाटकोपर पोलिसांनी 9 बांगलादेशींना अटक केली आहे। हे बांगलादेशी चेंबूर नवी मुंबई पोलिसात गेल्या 30 ते 40 वर्षांपासून अनधिकृतपणे राहत होते। याआधीही या पथकाने 25 बांगलादेशींना गजाआड केलं होतं।
राज्यात महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेतून गरीब आणि गरजू रुग्णांवर उपचार केले जातात, पण याच योजनेचे 1114 खासगी रुग्णालयाचे राज्य सरकारकडे 923 कोटी रुपये थकीत आहेत। त्यामुळे अनेक रुग्णालयांमध्ये रुग्णांना दाखल करण्यासही नकार देण्यात आलाय। प्रयागराजमधील गंगा आणि यमुनेचं पाणी प्रदूषित झालंय, त्यामुळे आता महाकुंभात स्नान करणं हानिकारक झालंय, असा धक्कादायक अहवाल CPCBने दिलाय आणि खळबळ माजवली आहे। तर या घटनेनंतर NGTनं UP सरकारला चांगलंच झापलंय। डान्स बार बंदीबाबतच्या राज्याच्या कायद्यात सुधारणा करून तो अधिक कडक करण्यासंदर्भातील प्रस्ताव येणार आहे। त्यानुसार डान्स बार बंदी कायदा अधिक कडक होणार आहे। त्यामुळे आता सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांच्या आधारे पळवाटा शोधणाऱ्यांना चाप बसणार आहे। समृद्धी महामार्गावरील पेट्रोल पंपावर 2 आठवड्यांमध्ये मूलभूत सुविधा द्या, अन्यथा जबाबदार अधिकाऱ्यांना 10 लाख रुपये दंड ठोठावून ती रक्कम त्यांच्या वेतनातून वसूल करण्याचा आदेश देऊ, असा इशारा नागपूर खंडपीठानं दिला। कुठल्याही परीक्षेशिवाय आता भारतीय टपाल विभागात ग्रामीण डाक सेवक पदावर भरती होता येणार आहे। यासाठी येत्या 3 मार्चपर्यंत अर्ज भरता येणार आहेत। 21,000 पदांकरता भरती काढण्यात आलेली आहे। आपण एक महत्त्वाची बातमी बघणार आहोत। कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीत 65 इमारतींवर कोर्टाचा आदेश आहे बुलडोझर चालवण्याचा। यापूर्वी पालिका अधिकारी आणि या रहिवाशांमध्ये बैठक पार पडली। या बैठकीत कोणताही तोडगा निघाला नाही। दरम्यान आम्हाला सुप्रीम कोर्टात जायला काही दिवसांची सवलत द्या, अशी मागणी रहिवाशांनी दिली आहे। तर कोर्टाच्या आदेशानं आम्ही असं करू शकत नाही, असं पालिका आयुक्तांनी स्पष्ट केलं। सगळे आयुष्याची जमापुंजी जर त्या घरासाठी लावलाय तर एकतर घर तरी मिळावं, नाहीतर ते काहीतरी पैशांचं रिफंड करावं। सगळी इन्व्हेस्टमेंट सगळं आम्ही तिथेच घातले। बँकेचा EMI आहे तो फेडणार की आता रेंटने रूम घेणार, त्याचं रेंट भरणार की EMI फेडणार, काय करणार? ज्याची चुकीच नाहीये त्याची शिक्षा कशाला मिळते? सामान्य नाही, ज्यांची चुकी आहे त्यांना शिक्षा मिळू द्या ना। फसवणूक झाली म्हणजे आम्हाला मुळात रेरा अप्रूव्हल आहे म्हणून सांगितलं आणि आता ही लोक प्रशासन सांगताय की तुमची बिल्डिंग अनाधिकृत आहे। मग अनाधिकृत कशी काय ठरवायची? पण आम्ही जर आमचं टॅक्स पावतीचं माझ्या मुलाच्या नावाने घर घेतले, जर टॅक्स पावती माझ्या मुलाच्या नावाने येते, आम्हाला विजेचं बिल येत आहे तेही माझ्या मुलाच्या नावाने, आमची नावं घेऊन आम्हाला कसे कळतंय? आणि आज घरं जी आम्ही घेतली, आज मुंबईतला माणूस हा निवारा शोधायला मुंबईत आलाय का, खेड्यापाड्यातला माणूस, आणि त्याने ती घरं अशीच घेतलेली नाहीयेत, त्याच्यासाठी पण आज लोन काढलंय। ते लोन कोणी फेडायचं? समजा जरी या केसमध्ये फॉर्जरी झाली असती, त्या लोकांना ड्यू टू फॉर्ज डॉक्युमेंट्स काही गोष्टीचा सामना आज करावा लागतोय, तर त्यामध्ये पोलीस तपास अंती जे काही निष्पन्न होईल त्या अनुषंगाने पुढील कारवाई KDMC करेन। तोपर्यंत जे हायकोर्टाचा निर्णय आहे, मधल्या काळामध्ये हायकोर्टाने ऑलरेडी या लोकांना एक 6 आठवड्याचा रिलीफ दिला होता, टेम्पररी रिलीफ दिला होता, पण आता अचानक मागच्या आठवड्यामध्ये ती जी रिलीफ होता, ती स्टे ऑर्डर जी होती ती हायकोर्टामार्फत उठवली गेली। तर आता माननीय न्यायालयाचे निर्देशाप्रमाणे आम्ही पुढील जाऊ। जर इन द मीन टाइम त्यांना काही लीगल रिलीफ भेटला तर त्या अनुषंगाने प्रोसीड करता येईल। पुन्हा एकदा वेगवान स्वरूपातल्या घडामोडी। देशभरात आतापर्यंत 77 तर राज्यात 30 कारखान्यांनी गाळप हंगामाची सांगता केली आहे। गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा 11 लाख टनानं साखर उत्पादनात घट झाली आहे। त्यामुळे उत्पादनात पहिला क्रमांक असलेला महाराष्ट्र यंदा दुसऱ्या क्रमांकावर येणार आहे। इंडियाज गॉट टॅलेंट या कार्यक्रमावरून सुरू झालेल्या वादात महाराष्ट्र सायबर विभागानं गुन्हा दाखल केल्यावर आतापर्यंत 50हून अधिक जणांना समन्स बजावण्यात आलंय। त्यात बहुतांश सेलिब्रिटी असल्याचं सूत्रांनी सांगितलंय। या प्रकरणी आतापर्यंत 5 जणांचे जबाब नोंदवले गेलेत। गेल्या 3 वर्षांपासून सुरू करण्यात आलेल्या चिपी विमानतळावरून नियमित विमान वाहतूक कधी सुरू होणार, असा सवाल उपस्थित होतोय। गेल्या अनेक महिने या विमानतळावरून विमानसेवा अनियमितपणे सुरू असल्यानं याचा प्रवाशांना फटका बसतोय। शिवरायांच्या इतिहासाबद्दल युवा इतिहास संशोधक आणि लेखक रोहित पवार यांच्यासोबत खास बातचीत आपण पाहणार आहोत।
आज दुपारी 2 वाजता न्यूज 18 लोकमतवर. कॉस्मो द गार्ड नावाचा एक पोर्तुगीज माणूस आहे, शिवाजी महाराजांच्या काळातलाच आहे. याने शिवचरित्र त्याच काळी लिहून ठेवले बरं का, 1695 साली, म्हणजे महाराजांच्या मृत्यूनंतर काहीच काळानंतर. त्याने त्यात असं लिहिलं आहे की शिवाजी महाराज हे आपल्या सैन्याला भरमसाठ पगार देतात. म्हणजे बघा, आज तुम्ही कॉर्पोरेट क्षेत्रात जेव्हा कुठं स्विच मारत असाल तर तेव्हा नेहमी आपण पगारवाढीची एक अपेक्षा ठेवतो ना. पण शिवाजी महाराजांनी असं काही होऊ नये म्हणून पगार भरमसाठ दिला आहे. बरं, तो कधी दिला आहे तर प्रतिपदेच्या म्हणजे महिन्याच्या पहिल्या दिवशीच ते पगार करत असत, असं त्याने कॉस्मो द गार्डने उल्लेख केलेला आहे. आणि या व्यतिरिक्त शिवाजी महाराजांकडं जे काही काम करणारे लोक होते त्यांनी काही वेगळं काम करून दिलं तर त्यांना इन्सेंटिव्ह ज्याला आपण म्हणतो आजच्या काळामध्ये, हा इन्सेंटिव्हसुद्धा शिवाजी महाराजांनी दिलेल्याचं आढळतं आपल्याला.